मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी आणि ज्यू धर्मीयांच्या दत्तक बालकांच्या जन्म नोंदणीबाबत मार्गदर्शक सूचना जारी. पुणे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी आणि ज्यू धर्मीयांच्या दत्तक बालकांच्या जन्म नोंदणीबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. या धर्मीयांमध्ये केल्या जाणाऱ्या संस्थाबाह्य नॉन इन्स्टिट्यूशनल दत्तक विधानांच्या जन्म नोंदणीत किंवा जन्माच्या नोंदीत बदल करताना आता कायदेशीर प्रक्रियांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. काय आहे नवीन आदेश? केंद्र सरकारच्या महारेजिस्ट्रार कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार हिंदू दत्तक व निर्वाह कायदा हॅमा ॲक्ट 1956 हा केवळ हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मियांना लागू होतो. त्यामुळे मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी आणि ज्यू धर्मियांच्या बाबतीत बालकांना दत्तक घेताना खालील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्युव्हेनाईल जस्टिस जेजे ॲक्ट 2015 या धर्मियांनी बालकांना दत्तक घेताना ज्युव्हेनाईल जस्टिस जेजे ॲक्ट 2015च्या तरतुदींचे पालन करणे अनिवार्य आहे. न्यायालयीन आदेश अशा दत्तक प्रक्रियेची वैधता सिद्ध करण्यासाठी संबंधित कायद्याच्या कलम 61 अंतर्गत सक्षम न्यायालयाचा आदेश असणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाच्या सूचना. राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने या संदर्भातील केंद्र सरकारचे परिपत्रक राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा निबंधक, जन्ममृत्यू आणि महापालिकांच्या आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवले आहे. यापुढे या धर्मीयांच्या दत्तक बालकांच्या जन्मनोंदी करताना न्यायालयाच्या आदेशाची प्रत आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याची खात्री करूनच पुढील कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे दत्तक प्रक्रियेत कायदेशीर सुसूत्रता येण्यास मदत होणार असून बालकांच्या हक्कांचे अधिक संरक्षण होणार आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.